मुंबईमधील लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 2006 साली साखळी बॉम्बस्फोट झालेला होता आणि याच स्फोटामध्ये ज्या आरोपींना दोषी ठरवण्यात आलेलं होतं त्याच आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील लोकलमध्ये 7 ठिकाणी हे बॉम्बस्फोट झालेले होते आणि यामध्ये 200हून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता आणि यातील आरोपींची आता निर्दोष मुक्तता झाल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, मुंबई हायकोर्टानं या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे, नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच 18 वर्षापूर्वी म्हणजेच 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील माटुंगा रोड, माहीम जंक्शन, बँड्रा, सांताक्रूज, जोगेश्वरी, बोरिवली आणि भायंदर सारख्या रेल्वे स्थानकावर जो साखळी बॉम्बस्फोट झाला होता रेल्वेमध्ये, त्या संदर्भात 12 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि गेली 18 वर्ष हा खटला सुरू होता। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा खटला गेलेला होता। खालच्या न्यायालयाने 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेप सुनावलेली होती। मात्र त्यामध्ये आता मोठा निर्णय समोर आलेला आहे। पुराव्याअभावी मुंबई हायकोर्टाकडून या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। एकंदरीत अतिशय मोठा एक हादरा राज्य सरकारला बसला आहे असं म्हणावं लागेल, कारण मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट झाले होते ज्यामध्ये 200हून अधिक लोक हे जखमी झालेले होते आणि त्यानंतर या संदर्भात पुढे जाऊन खालच्या कोर्टामध्ये आरोपींची अटक झाल्यानंतर त्यांचा खटला चालवण्यात आलेला होता, ज्यामध्ये 5 जणांना फाशी सुनावण्यात आलेली होती। मात्र यानंतर या शिक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली होती आणि त्यात मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली अनेक वर्ष हा खटला सुरू असताना आता 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 11 मिनिटाच्या आत, म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली होती 11 जुलै 2006 रोजी, 11 मिनिटाच्या आत वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर हे ब्लास्ट झालेले होते। यामध्ये जवळपास 209 जणांचा मृत्यू झालेला होता आणि 700हून अधिक जखमी झालेले होते आणि याच्यानंतर मुंबई पोलिसांच्या ATS वर मोठा प्रेशर आलेला होता आणि तपासाअंती त्यांनी 12 जणांना अटक केलेली होती। वेगवेगळे पुरावे न्यायालयामध्ये दाखल केलेले होते। या पुराव्यांच्या बेसिसवर, या पुराव्यांच्या आधारावर खालच्या कोर्टाने या सर्व आरोपींना शिक्षा सुनावलेली होती। मात्र उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर बचाव पक्षाकडून वेगवेगळे दावे करण्यात आलेले होते। पोलिसांनी कुठले पुरावे सादर केलेले आहेत, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणत होता, टेक्निकल ग्राउंडवर हा त्यांचा जो जे बचाव पक्षाचे वकील होते त्यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं आणि त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता हा निकाल दिलेला आहे। 18 वर्षानंतर या 12च्या 12 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे। नक्कीच महेश, खरं तरी मोठी बातमी आहे। 18 वर्षांनंतर या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या बॉम्बस्फोटासाठी सिमी आणि लष्कर या अतिरेकी संघटनांनी ही जबाबदारी स्वीकारलेली। यामध्ये 206 जणांचा मृत्यू झालेला होता आणि जवळपास 700हून अधिक जण या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले होते। 18 वर्ष हा खटला सुरू होता। यामधील 5 जणांना फाशीची शिक्षा होती तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। मात्र 18 वर्षांनंतर पुराव्यांअभावी त्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील 7 रेल्वे स्थानकांमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि या बॉम्बस्फोटामधील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय, मोठा निर्णय दिलेला आहे आणि या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याची जी काही आठवणी आहेत त्या आजही ताज्या आहेत, कारण मुंबईमधील लोकल ही जी लाईफलाईन समजली जाते त्या लाईफलाईन मध्ये हा मोठा बॉम्बस्फोट झालेला होता। 7 रेल्वे स्थानकांमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि यामध्ये जवळपास 200हून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर त्या आरोपींना अटक करण्यात आली। काही जण अतिरेकीचे होते, ते फरार झालेले होते, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर मकोका लावलेला होता। मकोका कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं। 12 जणांना त्यांच्यात पकडण्यात आलं, 5 जणांना फाशीची शिक्षा झाली, त्यातल्या 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली। मात्र पुराव्यांअभावी त्यांना आता निर्दोष त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात। महेश, 18 वर्षांनंतर पुराव्याअभावी ही सुटका होणं, यावर आता नक्कीच अनेक जणांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ शकते। नक्कीच 2006 साली हा जो बॉम्बलास्ट झालेला होता त्यामध्ये ज्यांना फाशी सुनावण्यात आलेली होती त्यामध्ये फैसल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी आणि नावेद खान या आरोपींना फाशी सुनावण्यात आलेली होती। तर ज्यांना जन्मठेप सुनावण्यात आलेली होती त्यामधले काही आरोपी होते, ज्यामध्ये डॉक्टर तन्वीर अन्सारी याचं एक नाव समोर आलेलं होतं, माजिद शफी याचं नाव समोर आलेलं होतं, मुजम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख
या लोकांना लॉजिस्टिक सपोर्ट देण्यात आला म्हणून या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. या सर्व ट्रेनमध्ये जी मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती ते प्रेशर कुकर बॉम्ब वापरण्यात आलेला होता, ज्यामुळे 209हून अधिक जणांचा मृत्यू यामध्ये झाला होता. 700हून अधिक नागरिक हे जखमी झालेले होते. त्यावेळेचे तत्कालीन जे गृहमंत्री होते दिगंत आर पाटील यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या तपास यंत्रणा कामाला लागलेल्या होत्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात तपास केला आणि त्यामध्ये 12 जणांना अटक केलेली होती. एकंदरीत या प्रकरणाच्या खोलापर्यंत सांगायचं झालं तर एकंदरीत एक मोठं सिंडिकेट यामध्ये होतं. सिमीचं यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं. त्याच्यानंतर लष्कर ए तय्यबा आणि बाहेरच्या ज्या आतंकवादी संघटना आहेत त्यांच्या संपर्कात हे अतिरेकी होते असं सांगितलं जात होतं. मात्र 18 वर्ष हा खटला चालला आणि त्यानंतर पुरा अबे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मी पुन्हा या आरोपींचं नाव रिपीट करतो. फैसल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नावेद खान यांनी बॉम्ब प्लांट केलेले होते म्हणून त्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. तर लॉजिस्टिक सपोर्ट पुरवणाऱ्या म्हणजे सर्व रसद पुरवणाऱ्या, सर्व काही हालचालींवर लक्ष ठेवून रेकी करणाऱ्या आरोपींमध्ये डॉक्टर तन्वीर अन्सारी, माजिद शफी, मुजम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख या लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र खालच्या कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या सर्व आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यामध्ये जी काही सुनावणी झाली त्यात अंती मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींची शिक्षा माफ केली, त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये 11 जुलै 2006 एका पाठोपाठ एक असे 7 साखळी बॉम्बस्फोट घडवून आणलेले होते आणि हे सगळे स्फोट जे होते ते मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर म्हणजेच खार रोड, जोगेश्वरी, माहीम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरिवली, वांद्रे या ठिकाणी हे घडवून आणलेले होते. आणि या बॉम्बस्फोटानं केवळ मुंबई नाही तर संपूर्ण देश हादरवून गेलेला होता. आणि या हल्ल्यामध्ये 209 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेलेला होता आणि 700हून अधिक जण हे जखमी झालेले होते. आणि त्यानंतर आपली संपूर्ण जी लाईफलाईन समजली जाते ती लाईफलाईन पूर्णपणे बंद झालेली होती. आणि यामध्ये जवळपास 12 जणांना अटक करण्यात आलेली होती. त्यातील 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र आता 18 वर्षानंतर या मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालामध्ये या 12ही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. यामध्ये खरं तर अहमद अन्सारी, मोहम्मद शेख, एहतमान सिद्दीकी, नावेद खान, आसिफ खान या 5 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. तर तन्वीर अन्सारी, मोहम्मद शफी शेख, आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुजम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख या 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. आणि या 12ही जणांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आणि मुंबई हायकोर्टाने हा एक मोठा निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता नक्कीच संपूर्ण आता देशभरामधून यावर काय नेमक्या प्रतिक्रिया येतात, काय पडसाद उमटले जातात हे पाहावं लागणार आहे. 18 वर्षांनंतर या 12ही आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला अधिक माहिती देतात. महेश, या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही वकील होते, काही वरिष्ठ वकील असतील ज्यांनी या संदर्भामध्ये या प्रकरणामध्ये काही काम केलेलं असेल, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आता येऊ लागल्यात का? ज्या पक्षाचे वकील होते काही वेळातच माध्यमांसमोर येऊन आपलं म्हणणं मांडणार आहे. मात्र त्या अगोदर ज्यावेळेस ही घटना घडलेली होती त्याच्या 36 तासामध्येच मुंबई पोलिसांकडून त्यावेळेस 350 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यांची जेव्हा चौकशी केली त्यावेळेस याचं कनेक्शन मुंबई, बिहार आणि पाकिस्तानमध्ये आढळून आल्यानंतर 12 जणांना अरेस्ट झालेली होती आणि त्या 12 जणांवर कारवाई करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आलेला होता. शिक्षा सुनावली आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी या संदर्भात दाद मागितली असता या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. आता एकंदरीत पाहता लष्कर ए तय्यबाचे सूत्रधाराच्या संपर्कात हे आरोपी होते असा दावा मुंबई पोलिसांकडून कोर्टात करण्यात आलेला होता. सिमी आणि लष्करचे नेते यात हे दोघे यांचे जे हस्तक होते ते यामध्ये मॉड्यूल मध्ये सामील होते. 50 जणांना प्रशिक्षणासाठी बहावलपूर जे बिहार बहावलपूरला पाठवण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलेलं होतं पोलिसांकडून कोर्टामध्ये. आणि त्यानंतर
25 जून 2006 रोजी लष्करने या सर्व आरोपींना ट्रेन केलेलं होतं आणि ते सतत त्यांच्या संपर्कात होते. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात आलेला होता असा दावा पोलिसांनी कोर्टामध्ये केलेला होता. याबरोबरच जो कोकर बॉम्ब बनवण्यात आलेला होता तो कशा प्रकारे पाकिस्तान मार्गातून कांडला मार्गे भारतात आणण्यात आलेला होता, ज्यामध्ये अमोनियम नायट्रेट मुंबईत खरेदी करण्यात आलेलं होतं आणि सांताक्रूझ भागातील 2 ठिकाणावरून 8 प्रेशर कुकर खरेदी करण्यात आले होते असाही पुरावा मुंबई पोलिसांकडून कोर्टामध्ये देण्यात आलेला होता. गोवंडीमध्ये राहणारा मोहम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये बॉम्ब बनवण्यात आलेले होते त्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले होते आणि ज्या दिवशी ही घटना घडून आणण्यात आली होती त्या दिवशी आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्सीमधून चर्चगेट रेल्वे स्टेशनवर गेले. काही वेगवेगळ्या उपनगरी गाड्यांमध्ये स्फोटकांच्या 7 पिशव्या ठेवण्यात आलेल्या होत्या. तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सरकारी वकील प्रदीप घरत जी जोडले गेले आहेत. प्रदीपजी, मुंबई हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे. मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झालेले होते त्यामधील 12 जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. खरोखर हा निर्णय धक्कादायक आहे, परंतु सत्र न्यायालय ज्याच्यासमोर खटला चालतो त्यांनी जी कारण मीमांसा केली असते त्या कारण मीमांसेची माननीय उच्च न्यायालय पडताळणी करतं आणि ती बरोबर आहे की चूक आहे त्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालय तो निवाडा योग्य आहे का ठरवतं. त्यामुळे तशी पडताळणी करूनच उच्च न्यायालयाने आपले निष्कर्ष काढलेले दिसत आहेत त्याच्यात. प्रदीपजी, पण 18 वर्षांनंतर पुराव्यांअभावी जेव्हा 12 आरोपी ज्यांच्यामुळे शेकडो मुंबईकरांचा जीव गेलेला होता आणि त्यानंतर असा निर्णय येणं हा खरंच मोठा धक्कादायक निर्णय मानलाय. निश्चितच, कारण ज्यावेळेला इतक्या व्यक्तींचे प्राण गेलेले आहेत या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता त्याप्रमाणेच त्याचा तपास झाला पाहिजे आणि जे त्याच्यात जे तपास अधिकारी आहेत ते तितकेच तपासामध्ये प्रवीण पाहिजे. त्यामुळे तो जो पुरावा न्यायालयासमोर गेला असेल तो कितपत सिद्ध झालेला आहे हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. मग प्रदीपजी, या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतंय का? निश्चित. आणि तर ते दिलं जाऊ शकतं, ही प्रक्रिया कशी असू शकते? ही प्रक्रिया जी आहे ती आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा ज्यावेळेला आता रिझनिंग हातात येईल संबंधित सरकारी वकिलांच्या त्यावेळेला ते त्याची छाननी करून त्यातले उच्च न्यायालयाचे निष्कर्ष सुद्धा किती निष्कर्ष आव्हान देण्यासारखे आहेत याचा विचार करून गृह मंत्रालयाला ते रिकमेंड करतील की याला आव्हान दिलं पाहिजे मग आणि मग गृह मंत्रालय ते विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयासमोर या निर्णयाला आव्हान देऊ शकेल उच्च न्यायालयाच्या. कारण कित्येकदा असं झालेलं आहे की उच्च न्यायालयाचे निष्कर्ष सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवलेले आहेत आणि सत्र न्यायालयाचं जे रिझनिंग असेल ते पक्क समजून निर्णय फिरवलेला आहे. अच्छा, म्हणजे नक्कीच आपण अपेक्षा करू शकतोय की या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतंय आणि या आव्हानानंतर नेमकं काय सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निकाल दिले जातात, निर्णय घेतले जातात याकडे देखील लक्ष असेल. धन्यवाद प्रदीपजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आता मुंबई हायकोर्टानं हा धक्कादायक असा मोठा निर्णय दिलेला आहे. मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटामधील 12 जणांची जी निर्दोष मुक्तता झालेली आहे त्याला गृह मंत्रालय आव्हान देऊ शकते असं देखील सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सरकार यामध्ये नेमकी काय पुढची भूमिका घेते याकडे देखील लक्ष असणार आहे. तर 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये हा साखळी बॉम्बस्फोट झालेला होता आणि या हल्ल्यानंतर जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झालेली होती आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी पूर्ण ही सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान फेब्रुवारी 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीवर स्थगिती आणली. कमाल अन्सारी या आरोपीनं मकोका कायद्याच्या वैधतेला आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर 23 एप्रिल 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयानं त्याची याचिका फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी सुरू केलेली होती. तर या सुनावणी दरम्यान तब्बल 192 साक्षीदार न्यायालयासमोर आलेले होते आणि यामध्ये 8 पोलीस कर्मचारी, 8 डॉक्टर आणि 5 प्रशासकीय सेवेशी निगडीत अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या घटनेच्या तपासात 7 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या. तसंच त्यामध्ये रॉ बरोबरच आयबीचीही मदत घेण्यात आलेली होती. तपासादरम्यान एकूण 400 जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यामधील 13 आरोपींमधून 12 जणांना दोषी ठरवण्यात आलं आणि आता याच 12 दोषी आरोपींची निर्दोष सुटका मुक्तता करण्यात आलेली आहे. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडे जाऊयात.
महेश काळव्यापूर्वीच प्रदीप घरत सरकारी वकील जे होते त्यांनी सांगितलेलं आहे. आता या निर्णयाला देखील आव्हान दिलं जाऊ शकते. गृह मंत्रालयानं त्याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच. कोर्टामध्ये ज्यावेळेस हे प्रकरण गेलेलं होतं, सत्र न्यायालयाकडून जो निकाल आला होता त्याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं आणि गेली 18 वर्ष हा खटला तिथे सुरू होता. जानेवारी 2025 मध्ये या संदर्भातली सुनावणी जी होती ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला होता. येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर इथल्या कारागृहांमध्ये हे वेगवेगळे जे 12 आरोपी होते ते त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जो खटला आहे, त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या वकिलांचं आणि आरोपींचं ते ऐकण्यात आलेलं होतं. त्यानंतर कोर्टाने सुनावणी पूर्ण करून आपला जो निर्णय होता तो राखून ठेवलेला होता. हायकोर्टाने आरोपींनी जी काही अपील केली होती ती मंजूर केली आणि राज्य सरकारकडून जे मृत्यूदंडाच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती ती रद्द केलेली आहे. एकंदरीत पाहता जे आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले होते त्याच्या तपास यंत्रणा ज्या होत्या त्यामध्ये मकोका कायदा लागू करण्यात आलेला होता आणि UAPA अंतर्गत पण गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 2006 मध्ये चार्जशीट दाखल झालेली होती. 2015 मध्ये ट्रायल कोर्टाने 12 आरोपींना फाशीची शिक्षा दिलेली होती. 2015 नंतर हायकोर्टात हे प्रकरण गेलेलं होतं. 5 जणांना फाशीची शिक्षा आणि 7 जणांना जन्मठेप देण्यात आलेली होती. 2015 मध्ये राज्य सरकारने सत्र न्यायालयामध्ये सुनावणी जेव्हा झाली त्यावेळेस जी फाशीची शिक्षा आहे ती सुनावल्यानंतर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि 2019 ते 2023 या दरम्यान जे दोषी आरोपी होते त्यांनी आपल्याला सुनावण्यात आलेल्या दोष सिद्धी आणि जी काही त्यांना जी काही शिक्षा सुनावण्यात आलेली होती त्याला त्यांनी वरच्या कोर्टामध्ये अपील केलेलं होतं. मात्र कोर्टाच्या समोर आता हा मुख्य मुद्दा येतोय की कोर्टाच्या समोर जेवढे काही त्यांनी पुरावे सादर केलेले होते सरकारी वकिलांनी, पोलिसांनी, तपास यंत्रणांनी, ते जे पुरावे होते ते या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पुरेसं नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. तुम्ही जे पुरावे सादर करताय आणि ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे, ज्यामध्ये कॅज्युअलिटी एवढ्या झालेल्या आहेत, एवढे जण जखमी झालेले होते आणि ज्या प्रकारे ही मोडस ऑपरेंडी कोर्टासमोर मांडण्यात आलेली होती त्यासाठी जे पुरावे आवश्यक आहेत ते पूर्ण नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये आलेलं होतं आणि हेच एक कारण आहे जे या दोषी आरोपी जे होते त्यांच्या बाजूने गेलं आणि त्यांची जी शिक्षा आहे ती रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता यातील एक जो आरोपी आहे ज्याचं नाव एहतेशाम सिद्दीकी असं सांगितलं जातं त्याने यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि त्याने जी अपील दाखल केलेली होती त्यामध्ये तात्काळ यावर निर्णय द्यावा असं त्याच्या वकिलाकडून सांगण्यात आलेलं होतं. आता शेवटी या संदर्भात आपल्याला निकाल समोर आलेला आहे आणि एकंदरीत राज्य सरकारसाठी हा एक मोठा हादरा आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच. खरं तर जुलै 2024 पासून उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सलग 6 महिने ही सुनावणी सुरू होती आणि त्यावेळेस आरोपींच्या वकिलांना काही जो युक्तिवाद केला होता त्या संदर्भातली देखील अधिकची माहिती आलेली आहे. ती म्हणजे चौकशीमध्ये मकुका लागू केल्यानंतर अचानक गुन्हे कबूल केले गेले आणि तेच पोलिसांनी रेकॉर्ड केलेत आणि पोलिसांनी छळ करून हे गुन्हे कबूल करून घेतलं असं आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता आणि त्यामुळे बचाव पक्षानं बाजू मांडताना आरोपींच्या वकिलांना दावे सगळे फेटाळून लावलेले होते. मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये ट्रेन ब्लास्टमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय व्यक्त केलेला होता आणि हे सगळा युक्तिवाद झाला. ही 6 महिने सलग सुनावणी सुरू राहिली. मात्र पुराव्यांअभावी या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. यामधील काही आरोपी जे होते ते फरार झालेले होते, त्यांच्यावर मकुका अंतर्गत कारवाई देखील आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यातले जे अटकेत असलेले हे जे 12 आरोपी होते त्यांची आता मात्र निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. तर आपल्यासोबत वकील अनिकेत निकम हे देखील जोडले गेलेले आहेत. अनिकेत जी, आपण पाहतोय मुंबई हायकोर्टाने हा धक्कादायक असा निर्णय दिलेला आहे, मोठा निर्णय दिलेला आहे. मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील जे आरोपी होते त्यांची 18 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झालेली आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं हा एक धक्कादायक असा निकाल आहे, कारण मुंबईच्या अस्मितेवरती एक घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आणि निर्दोष लोकांचा बळी त्या ठिकाणी 2006 साली केला होता आणि सत्र न्यायालयाने देखील या आरोपींना फाशीची शिक्षा, काही आरोपींना ठोठावली होती, काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. परंतु जेव्हा उच्च न्यायालयात हे प्रकरण चाललं
पूर्ण निकालपत्राचा मी अभ्यास किंवा वाचन केलेलं नाही, त्यामुळे सविस्तर मला बोलता येणार नाही. परंतु अपील चालत असताना तपासातल्या काही त्रुटींवरती बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर संशयाचा फायदा देत माननीय उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केल्याचं दिसून येत आहे. अनिकेतजी, आपण असं म्हणू शकतोय का की बचाव पक्षाकडून कुठेतरी कमी पडला बचाव पक्ष युक्तिवाद करण्यामध्ये? असं म्हणता येणार नाही, कारण पूर्ण निकालाचा अभ्यास करावा लागेल. नंबर 1 ची गोष्ट. नंबर 2 ची गोष्ट, मला जे माहिती मिळालेली आहे त्यात असं सांगण्यात आलं आहे की प्रोसिजरल इरेग्युलॅरिटी माननीय उच्च न्यायालयाने हायलाईट केलेली आहे. याचा अर्थ असा की मोक्याखाली कारवाई करत असताना जेव्हा आरोपींचे कबुली जबाब नोंदवले जातात तेव्हा एक प्रक्रिया ही स्वाभाविकपणे फॉलो करावी लागते. ती प्रक्रिया कदाचित फॉलो झाली नसावी अशा स्वरूपाचं काहीतरी निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलंय असं मला सांगण्यात आलंय. मी स्वतः याचा अभ्यास केलेला नाही, मी वाचलेलं नाही, कारण मला मीडियामधनं जी माहिती मिळते त्याच्या आधारावरती मी बोलतोय. परंतु अशा प्रकरणात जरी या आरोपींना निर्दोष मुक्त केलं असेल तरी या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे, या प्रकरणात काही म्हणजे या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द करत त्यांना निर्दोष मुक्त केलंय, परंतु अजून ही लढाई संपलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागता येते. नक्कीच अनिकेतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर ही लढाई अजून संपलेली नाहीये. आता या निर्णयाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकते. त्यामुळे गृह मंत्रालयाकडून आता हे आव्हान केलं जाऊ शकतंय.